नाशिक महानगर नामदेव शिंपी पंचमंडळ आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव यांची भव्य दिव्य मिरवणूक। नाशिक महानगर नामदेव शिंपी पंचमंडळ आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवार दिनांक 23 जुलै 2025 रोजी संपन्न झाली आहे। नाशिक महानगर नामदेव शिंपी पंचमंडळाचे अध्यक्ष श्री अरुणजी नेवासकर, उपाध्यक्ष श्री अतुलजी मानकर तसेच विश्वस्त कार्यकारिणी मंडळ सह विश्वस्त महिला समिती मंडळ, ज्येष्ठ महिला मंडळ, इतर पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह अतिशय उत्साहात संपन्न झालाय। दरम्यान संपूर्ण मंदिराला रोषणाईने सजवण्यात आलं होतं। या संपूर्ण सप्ताह दरम्यान वेगवेगळ्या कीर्तनकारांनी संपूर्ण सप्ताहामध्ये सुंदर अशी कीर्तन भजन सादर केली आणि सर्व भक्तांनी अगदी मनमुराद या सर्वांचा आनंद घेतला। मंदिराचे वातावरण अतिशय भक्तिमय होते। या सप्ताहात दरम्यान संत नामदेव महाराजांच्या गाथेचे पारायण करण्यात आलं। परिसरातील महिला मंडळाची भजनी झाली। हरिभक्त परायण संजयजी महाराज भागवताचार्य यांच्या पावन भक्तिमय वातावरणात भागवत कथा संपन्न झाली। अशा प्रकारे 124 पेक्षा जास्त वर्षाच्या या परंपरा अखंडपणे पार पाडत आहे। याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह साजरा झालाय। दिनांक 22 जुलै 2025 रोजी सायंकाळी ढोल ताशाच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत भक्तिभावाने तल्लीन होऊन सर्व समाजवर्ग नामदेव महाराजांच्या जयघोषात अरमान झालेला दिसून येत होता। महिलांनी भजने कीर्तने म्हणत फुगड्या घालत दिंडीचा शोभा वाढवली। तसेच काही महिलांनी दिंडी दरम्यान विठ्ठल रुक्मिणीच्या गाण्यावर सुंदर असे सादरीकरण केले। कालेचे कीर्तन, महाप्रसाद हे देखील अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आले। महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतलाय। एकूणच मंदिराचा परिसर भक्तिमय झाला असल्याचं दिसून आलं। त्याचबरोबर समाजातील अगदी लहान गट पासून तर पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव सत्कार देखील करण्यात आला। अशा प्रकारे श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची 675वी संजीवन समाधी सोहळा अत्यंत थाटामाटात आणि ढोल ताशांच्या गजरात उल्हासात संपन्न झाला। शिरोमणी नामदेव महाराज की जय। संजीवन समाधी ही 675वी आमच्या नामदेवांची आहे। नामदेवांची ही संजीवन समाधी म्हणजे आम्हाला आमचा दसरा दिवाळी सगळं एकच आहे। आज अगदी दसऱ्या दिवाळीप्रमाणे आम्ही सगळे सण इथे साजरे केल्याप्रमाणे हा जो सप्ताह आहे हा आम्ही अतिशय उत्साहाने आणि आनंदाने, इतकं आनंदाचं उधाण सगळ्यांकडे आलेलं आहे की सगळेजण घरही विसरतात थोडा वेळ। मंदिर, नामदेवांचं मंदिर आणि मी एवढंच आम्हाला आठवतं आणि या आनंदाच्या ह्याच्यामध्ये आम्ही हा असा 7 दिवस सप्ताह साजरा करतो। तर मी सगळ्यांना आव्हान करते की सगळ्यांनी 23 तारखेला संजीवन समाधी सोहळा आहे, त्या दिवशी महाप्रसाद आहेच, पण सगळ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन आपल्या समाजाची एकजूट दाखवावी। आणि आम्ही किती म्हणजे आपल्याला बाकी ठिकाणी कळतं की इतर समाजाच्या भरपूर काही काही असतात, पण आम्ही काही कमी नाही आणि आमची एकजूट काही कमी नाही। त्यामुळे सगळ्यांना मी आवाहन करते की सगळ्यांनी एकत्र यावं त्या दिवशी। नाशिक महानगर नामदेव शिंपी पंचमंडळ दरवर्षीप्रमाणे 125 वर्षाची जी ह्या मंदिराला जुनी परंपरा आहे, त्या परंपरेनुसार संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 675व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त गेल्या ह्या 15 तारखेपासून एक सप्ताह चालू आहे दरवर्षीप्रमाणे आणि तो खूप मोठ्या उत्साहात साजरा होतोय। आज त्यात 21 तारीख हा एडी एकादशी निमित्त इथे फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झाले। त्याचप्रमाणे रोज हरिपाठ होतोय। आज हरिपाठाचा शेवटचा दिवस होता। त्याचप्रमाणे भागवत कथा 3 ते 5 मध्ये चालू आहे। हा सर्व कार्यक्रम ह्या जमलेल्या महिलांमुळे खूप उत्साहात साजरा होतोय। या सर्व महिला मंडळांचं खूप खूप आभार, जे या मंदिरात नियमितपणे येतात। सकाळी आल्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत हे लोक थांबतात। घरादाराची ओढ सुद्धा नसते, फक्त नामदेव महाराजांच्या ओढीने हे सगळे इथे येतात। त्याचप्रमाणे उद्या 22 तारीख 22 जुलै दुपारी 4 वाजता आपली शोभायात्रा आहे। या सर्व शोभायात्रेला
सर्व समाज बांधवांनी एकत्र जमून खूप मोठ्या प्रमाणात ही शोभायात्रेत आपली उपस्थिती नोंदवावी असं मी या पंचमंडळातर्फे आवाहन करतो। त्याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला संध्याकाळी 7 वाजता विद्यार्थी गुणगौरव समारंभ आहे व त्या दिवशी दुपारी महाप्रसाद होणार आहे। तरी या सर्व कार्यक्रमाला आपण आपले सर्व समाज बांधव यांनी उपस्थित राहावे ही विनंती। त्याचप्रमाणे सकाळी काल्याचं कीर्तन आहे, या काल्याच्या कीर्तनाला पण आपण सगळ्यांनी सहभाग नोंदवावा ही मी पंचमंडळातर्फे आवाहन। नाशिक लोकशाही न्यूज साठी गायत्री लचके, नाशिक।